सोन्याने मोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड. सोने खरेदी करणाऱ्या लोकांना घाम फोडणारी बातमी समोर आलीय. आज बुधवार 15 एप्रिल. सोन्याच्या बाजारात आज अशी हालचाल झालीय की जी गेल्या 10 वर्षात कधीच झाली नव्हती. एका रात्रीत सगळा बाजार उलटा फिरला. सोन्याचे भाव दररोज बदलतात. आता लोक त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. आज जेव्हा चांदीचा भाव समोर आला तेव्हा लोकांना वाटलं होतं की 400-500 रुपयांनी वाढला असेल किंवा फक्त फार कमी झाला असेल असा विचार करून त्यांनी तो भाव बघितला. पण तो भाव पाहता क्षणी त्यांना पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला आणि त्यानंतर 5 मिनिटांनी सोन्याचे नवे भाव जाहीर झाले आणि त्या भावाने तर अक्षरशः 6 महिन्यांचा विक्रम मोडलाय. होय, हे सगळं घडलं एका रात्रीत, कारण की एक बातमी आलीये थेट इराणमधून. या बातमीने सोन्याचा बाजार अक्षरशः उलटा पालटा केलाय. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धबंदीच्या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असा निर्णय घेतलाय की ज्यामुळे एका रात्रीत संपूर्ण जगातील सोन्याचे भाव उलटे फिरलेत, ज्यामुळे भारतातले सगळे सराफा बाजार हादरून गेलेत. कित्येक दशकांकधी अशी परिस्थिती घडली नव्हती, अशी परिस्थिती आज घडलीय. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केला, तब्बल 40 मिनिटं त्यांचं त्याच्यावर बोलणं झालं आणि त्यानंतर हा नवीन भाव जाहीर करण्यात आलेला आहे. पहा, तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल किंवा विकायचं असेल तर आजचा भाव पाहिल्याशिवाय तुम्ही अजिबात घराबाहेर पडू नका, कारण आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे जे भाव आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीचे आलेले आहेत. अक्षरशः ते आकडे पाहून अनुभवी सोनारांना देखील घाम फुटलाय, कारण की सोन्यानं मागच्या 6 महिन्यांचा विक्रम मोडलाय आणि हा विक्रम आता पुढील 10 वर्षे देखील मोडणं अशक्य आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे भाव जेव्हा जाहीर झाले तेव्हा अक्षरशः काही ठिकाणी विक्रीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, कारण की काही लोकांनी हा भाव पाहिला. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहताच लोकांनी घरातले पैसे घेतले आणि खरेदी करायला गर्दी केली. तर काही लोक फक्त भाव पाहत घरीच बसले. पण त्यामुळे इतकी गर्दी झालीये की मार्केटमुळे अक्षरशः काही ठिकाणी दुकानं बंद करण्याची वेळ आलेली आहे. मग असं काय नेमकं भावाला झालंय ज्यामुळे 50% लोक खुश झालेत आणि 50% लोक हे त्या ठिकाणी घरीच बसून राहिले? पहा, जेव्हा युद्ध परिस्थिती येत असते तेव्हा भावामध्ये हालचाल होत असते, तर ती नवनवे रेकॉर्ड बनवत असते. पण हे जे युद्ध सुरू आहे तर या युद्धामध्ये अनेक परिस्थिती वेगवेगळ्या येत आहेत, पण आजची परिस्थिती ही सगळ्यात वेगळी आहे. युद्धबंदी आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण आता भारताची एंट्री त्याच्यामध्ये झाल्यामुळे आता नवीनच परिस्थिती निर्माण झालीय. कालपर्यंत फक्त इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध होतं, पण भारताची एंट्री आता त्याच्यात झाल्यामुळे सगळा बाजार भाव आता उलटा फिरणार. त्यामुळेच आजचे भाव तर पाहणं गरजेचे आहेच, पण पुढील 24 तासात बाजारात नेमकं काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून तुम्ही घेतलं नाही तर तुमचे 100% नुकसान होणार आहे. पहा, काही लोकांनी काल भाव वाढेल म्हणून सोनं खरेदी केलं होतं आणि आजचा भाव पाहून ते लोक डोक्याला हात लावून बसलेत. त्यामुळे तुम्हाला जर रडायचं नसेल, तुम्हाला तुमच्या खरेदीमध्ये फायदा मिळवायचा असेल तर या व्हिडिओचा एकही सेकंड स्किप करू नका, कारण की ही जी माहिती आहे ती अजून टीव्हीला आलेली नाहीये. कारण की आपली माहिती आहे ही आपली गुपित माहिती आहे, जी तज्ञ लोकांकडून आम्ही गुप्तपणे मिळवलेली आहे. ही माहिती त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा फायदा व्हावा म्हणून ही माहिती तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. लक्षात घ्या, सोने खरेदी विक्रीमध्ये जे व्यापारी असतात फक्त त्यांनाच या गोष्टी माहिती असतात आणि त्यामुळे ते प्रचंड त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांचा व्यवसाय चालवतात आणि आपल्यासारखे ग्राहक जे आहेत तर त्यांना कुठला फायदा होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला सोनं 1 तोळा घ्यायचं असू द्या किंवा 1 ग्रॅम घ्यायचं असू द्या, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे, कारण की व्हिडिओमध्ये पुढील 20 सेकंदामध्ये तुम्हाला आजचे 18, 22 आणि 24 कॅरेट्सचे भाव जे बदलले आहेत ते सांगणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 24 तासांमध्ये पुढील 24 तासात काय होणार आहे, कारण की भारताची एक महत्त्वाची चर्चा अमेरिकेबरोबर झालेली आहे आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खात्यावरून ही माहिती त्या ठिकाणी स्वतः दिलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढचा काळ 24 तासांचा अतिशय महत्त्वाचा आहे. तर मग त्यामुळे तुम्ही खरेदी करायची की 24 तास थांबायचं, हाच मुद्दा तुम्हाला अतिशय क्लिअर केला जाणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणूनच सगळी सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ बंद न करता पहा. तर पहा, वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सोने चांदीच्या दरात आजवरची सर्वात मोठी क्रांती झालीय. नवे भाव येतात, जुने सगळे रेकॉर्ड कागदासारखे फाटलेत. तुम्हाला वाटत असेल की रोजच तर भाव पाहतो, यात नवीन काय? पण मित्रांनो, काल रात्रीपर्यंत सगळं कसं शांत होतं, मात्र अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा काही घडामोडी घडल्या की आज सकाळी सोन्याचा आलेख रॉकेटसारखा थेट आकाशात गेलाय की जमिनीखाली गाडला गेलाय. हे गुपित उघड झाल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मार्केटमध्ये आज इतकी अनिश्चितता आहे की मोठे सराफ व्यापारी सुद्धा आपले व्यवहार थांबवून फक्त वाट पाहत बसलेत.
पुढच्या 20 सेकंदात मी तुम्हाला आजचे दर सांगणारच आहे, पण त्याआधी ही थरारक घटना ऐका जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाने आज आपल्या मुलाच्या लग्नासाठी तब्बल 5.5 लाखांचं सोनं बुक केलं होतं. दागिने ताब्यात घेण्याची वेळ आली आणि आजचा भाव पाहिल्यावर त्यांचे डोळेच पांढरे झाले, कारण कालचा भाव आणि आजचा दर यामध्ये इतकी मोठी दरी आहे की जी आधी कधीच नव्हती. केवळ एका बातमीने त्या कुटुंबाचं स्वप्न धुळीस मिळालं आणि त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. ते म्हणतायत की आमच्याकडून घोड चूक झाली, पण ही चूक 90% लोक सध्या करत आहेत. तुम्हाला जर अशा नुकसानापासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अनिवार्य आहे. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर पाहून तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. पुढच्या 30 सेकंदात मी तुम्हाला सोन्याचे ताजे आणि अगदी अचूक भाव सांगणार आहे. पण त्याआधी विचार करा, जर कुणी तुम्हाला सांगितलं की उद्या सोनं 5,000 रुपयांनी स्वस्त होईल तर तुम्ही आज खरेदी कराल का? नक्कीच नाही. पण जर कुणी चुकीची माहिती देऊन तुम्हाला आज खरेदी करायला लावली तर? हीच मोठी भीती आज बाजारपेठेत आहे. आमचा हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव उद्देश हाच आहे की तुमच्यासारख्या सामान्य माणसाची फसवणूक होऊ नये. आम्ही ज्या तज्ज्ञांशी संवाद साधला त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सध्याचा बाजार हा सर्वसामान्यांसाठी राहिला नाहीये, हा मोठ्या खेळाडूंचा बाजार झालाय. आता वळूया त्या क्षणाकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आजचे सोन्याचे अधिकृत भाव आता तुमच्या समोर येत आहेत, पण हे दर ऐकताना विसरू नका की हे आकडे पुढच्या काही तासात पुन्हा बदलू शकतात. त्यामुळे हे भाव फक्त आकडा म्हणून पाहू नका, तर ती एक धोक्याची घंटा समजा आणि विचारपूर्वकच पाऊल उचला. चला तर पाहूया आजचे ताजे भाव. आता सुरुवात करतोय आपण चांदीपासून. तर चांदीचा आजचा भाव आहे 256 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच प्रति तोळा चांदी 2,560 रुपये आणि 1 किलो चांदी 2,56,000 रुपये. आता काल चांदीचा भाव हा 243 रुपये प्रति ग्रॅम होता, म्हणजे साधारणपणे 13 रुपये प्रति ग्रॅम आणि 13,000 रुपये प्रति किलोने चांदी ही भयानकरीत्या वाढली आहे. एका रात्रीत काही बदललं असं कोणाला वाटलं नव्हतं. आता पाहूयात सोन्याचा भाव. 18 कॅरेट सोन्याचा आजचा जर भाव बघितला तर तो आहे 1,18,960 रुपये, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 18 कॅरेट 11,896 रुपये. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा आजचा जर भाव बघितला तर तो खरंच तुमचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. त्याने आता जी होती ती सीमा आता ओलांडली आहे, ती म्हणजे 1,40,000ची. आता सोनं झालंय 22 कॅरेट 1,41,220 रुपये, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 14,122 रुपये. काल हेच जवळपास 1,38,000 रुपये होतं, म्हणजे एका तोळ्यामागे 3,000 रुपयाची वाढ इथे झालेली आहे. त्यानंतर आता 24 कॅरेटचा आजचा जर आपण भाव बघितला तर तोही खूप त्या ठिकाणी बदललेला आहे. तोही भाव ज्याच्यावर तुमचा भरोसा बसणार नाही. तो भाव झालाय आज 15,530 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,55,300 रुपये. तर अशा पद्धतीनं सोन्याचा एका तोळ्याचा 24 कॅरेटचा भाव त्या ठिकाणी झालेला आहे. आता सध्याचे जे भाव आहेत तर हे भावामध्ये प्रचंड वाढ झाली, कारण की युद्धबंदीचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आलाय आणि युद्ध हे बंद होणार अशा प्रकारची घोषणा ही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पण आता तुमच्या मते सध्याचा भाव हा योग्य आहे का? तुमच्या मते किती रुपये भाव असायला पाहिजे? 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमच्या मते कमीत कमी किंवा जास्तीत जास्त किती भाव असायला हवा? हा आकडा तुम्ही कमेंटमध्ये नक्की मांडा, कारण की ग्राहकच सोन्याचे भाव ठरू शकतो आणि जितके जास्त ग्राहक व्यक्त होतील तितक्या जास्त चान्सेस आहेत की सोन्याचे भाव हे त्या ठिकाणी त्या भावावर येऊ शकतात. त्यामुळे तुमचा भाव लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.